दंडवते साहेबांचे उपकार फार, दंडवते साहेबांचे उपकार फार आमच्या कोकणावर, दंडवते साहेबांचे उपकार फार आमच्या कोकणावर। झुक झुक गाडी आली परशुरामांच्या भुवर, झुक झुक गाडी आली परशुरामांच्या भुवर, झुक झुक गाडी आली परशुरामांच्या भुवर। दंडवते साहेबांचे उपकार फार, आमच्या कोकणावर, आमच्या झुक झुक गाडी आली परशुरामांच्या भुवर। तर बुवा म्हणजे आता बरेच मायबाप श्रोतेजन गेले, पण जेवढे होत तेवढ्या आपल्याला मी समजावून सांगतोय, बरोबर की नाही? कारण विषय कसो हा की बुवा जर तुम्ही माका जर वाईट म्हणत असाल ना तर तुम्ही सुद्धा तेवढेच वाईट आहात। कारण मी मगात जर मी काय हा बाबा एखादं तो जोक्स मारलंय, पण तो काय एवढं पण विचार आपण जसं विचार करतो त्याच्यावर अवलंबून आहे। आणि महिला वर्ग तुका मगाशी तुमका दोघांका मगाशी पहिले दिसले नव्हते काय, मी आधी आठवण करून दिली ना त्यांची, बरोबर की ना? माकाच सांगतात बाकी काही जाऊ दे, मर्यादा व एका रागात बोलण्या एखाद्या बोल म्हणजे काहीतरी वाद होता कामा नये, आणि तुम्ही काय केला म्हणजे दोन्ही बुवा आपल्या धुतलेलो तांदूळ म्हणतात ना तसा ठरवतो, बरोबर की नाही? तुम्ही काय चुकलास नाही काय सांगा बघा, फक्त फक्त सांगा नाही चुकलास। हिम्मत असली तर तुम्ही दोन्ही बुवानी गजरात बोलून दाखवा, अभंगात मी बघतोय हा ना, ह्या काहीतरी भजनात काहीतरी दुसऱ्या लाईनीक नेना तो शब्द आहे हा की नाही? आम्ही हैना बोलला होतो माहित ना, मग काहीतरी बारी दुसऱ्या बाजू जाता, बरोबर की नाही? चुकता की नाही तर सांगा, म्हणजे माझी घोटीव जेवढं तुमका बरोबर समजला, बरोबर की इकडं एक एक विषय घेऊया। कर्म दैद्री बुवा आणि ते काहीतरी बराच काहीतरी म्हटलं त्यांनी कुळक्षा, भजनाचं कुळक्षा करणार, परत आणि विद्वत्ता हे काहीतरी भजनात बुवा दुसऱ्या लाईनीक नेणारे शब्द होते। खोटीचं जोक्स मारलो म्हणून काय भजन कधी दुसऱ्या लाईनीक जायच नाही, ह्या बी लक्षात ठेवा। ऑइल सावकाराची दुकान चुरमुऱ्याचा जरी माझा असला ना तरी माझ्या दुकानातलो माल माऊली बकवास नाही। तू नोटेशन घेतलंस, कोणाचं घेतलंस तू माका ह्या सांग, आज तुम्ही जर नोटेशन गायलास साक्षी अस ना तुम्ही, कोणाचा होता दा, कोणाच्या लाईनचा होता? वाईट सावकाराची दुकान बकवा चुरमुऱ्याचा ना माल तरी आमची घडा समजला। म्हणजे खरोखर काय माणूस असती, समोर जीवन मडवींची लाईन चालू आहे, तिकडे इकडे जयराम घाडेगावकर बुवानी मधी हरियाण बुवा, बरोबर ना? परशुराम पांच्या बुवांची लाईन, जीवन मडवींचं नोटेशन तुम्ही कसे घेतलास? मग तुम्ही गुरुबंधू झालास ना, मग तुम्ही दोघांनी बारी घेतलास कशी? आणि म्हणजे पंचरत्नाने जो वारसो चालवून गेला आणि पुढे आमका, मग त्याच्यात ह्या चालला तर तुम्ही दोन्ही बुवानी माका उत्तर द्या, बरोबर की नाही? पॉइंट हाती नाही तर माका सांग, कारण माझं घोटल्यानंतर तुम्ही एवढं पॉइंट धरून राहिलास की कर्मदैत्री बुवा काय आणि विद्वत्ता नाही, रामबाडग्या बुवान दुसऱ्या बुवांची विद्वत्ता काढायची नाही। पहिली गोष्ट मी तुका तेव्हाच सांगलंय, तुमका म्हणजे सॉरी तुमका बुवा मी तेव्हाच सांगले की बुवा तुमचे परशुराम पांच्या बुवांची एवढी लाईन भारी आहे ना की सगळा एवढा भारी आहे, मग तुमका जीवन मडवींच्या नोटेशन गावची गरज काय पडता? दुसऱ्या लाईनचा का गावचा पडता? परशुराम पांच्या बुवांनी किती आज करून ठेवला नाही, मग एवढी गरज काय पडता? तुम्ही माका बोललास म्हणून बोलवचा, कारण खैतरी कसा तुम्ही काय माका म्हटलास की भजन रसिकांका समजला असाल की
ह्यो भजन करण्याच्या योग्य आहात की नाही. मग आता हे दोघं योग्य आहेत की नाही ते माका फक्त तुम्ही सांगा. म्हणजे गजरात तुम्ही दोन्ही बुवानी बोलायची हिंमत करा, यात ते सांगणारे योग्य आहेत. आणि ही विद्वत्ता आणि तुझी पात्रता बरोबर की नाही, आणि भजनाक लागलेली कीड असं म्हणणारे हे योग्य की मी आपलं तो तुमच्या मनोरंजनासाठी मारलेलो तो जोक्स सांगा. गार करू आमका पण येतात माझा. आणि एक माझ्या जोक्सवर बुवा किती तापले हो, बरोबर की नाही, तापले की नाही. ह्या बुवा नको बरोबर की नाही. एका जोक्सने माझ्या काही होत नाही व नियम होत ना. मग एका माझ्या जोक्सने असं काय होत नाही, पण तापता कामा नाही, बारीक काहीतरी दुसऱ्या लाईनी जाता कामा नाही. तुम्ही दोघजण काय ते बोला, तुमची हिंमत असली तर मी अभंगात बघतो ह्या चुकीचा. भजनात म्हणजे तुझी भजवन करूची विद्वत्ता नाही, पात्रता नाही, ह्या काहीतरी चुकीचा बुवा. आणि ह्या नको आज कलियुग हा आपली बारीव जे भावतात ना, याची मेन कारण आता ही तुमच्या दोन समोर नाही हत्ती नाही ती माका सांगा, बरोबर की नाही. तुमकाच बोलो घेता दोघांका. मी सुरुवातीपासून गप होतोय ना, म्हणजे जाऊ दे मनोरंजन, हसत खेळत आपलं चालू आहे. जोक्स मारतो तुम्ही माका सांगलात की घोटियांचे जोक्स. आयोजकांका विचारले की नाही तर विचारा आली काही गोष्ट. मी स्पेशल त्यांना इथे फोन करून इथे बोलवलंय आणि त्यांना विचारले मी असं जोक्स सांगणार आहे, चालत की नाही. फालतू नाही ना, बरोबर ना. आता माका सांगा, आता बघ ते स्वतः म्हटलं नाही तो काय फालतू जोक नाही. मग तुम्ही आता एवढा जर भडबडला असता, म्हणजे माझी विद्वत्ता नाही, माझी भजन गुरुची पात्रता नाही, ह्या जर सगळा जर बोललास ना, मग ह्या आता जाऊन दिली तुका. हा मग ती काहीतरी भजन दुसरीकडे जायच नाही, बरोबर की नाही. बरा विद्वत्तेचा विषय तर त्या बुवान कधीच बोलू नये. तू कसा कंट्रोल आता विद्वत्ता कोणाची नसता, जो बाबा पेटीवर बसताना दारू पिऊन बसताना त्या बुवाची विद्वत्ता नाही, बरोबर की नाही. तो काहीतरी भजनाक लागलेली कीड आहे. पेटीवर बसून खोटा बोलता आणि पेटीत स्मरताना त्या बुवाची विद्वत्ता नाही, ती काहीतरी भजनाक लागलेली कीड आहे. आज बुवा माझी समाजात काही तक्रार आहे, आजपर्यंत पोलीस स्टेशन काय माझी तक्रार काय बघा. हा मी खायच्या कधी तुम्ही सांगतास ना महिला वर्ग कधी दिसले नाही आजपर्यंत, खायच्या पोरी अडवलेल्या नाही, कोणाचा वाढवलेला नाही. मग तू माका विद्वत्ता नाही म्हणतो की ते ना. हा असे होत न आपल्याकडे म्हणून सांगत आहे खरी परिस्थिती हा. मग त्या बुवांची बुवा तरी सुद्धा एवढा सगळा करून सुद्धा जे भजनात उतारतात ना, त्या बुवांची विद्वत्ता नाही, त्या बुवांची काळ ती काळाची गरज आहे, बरोबर की नाही. आमका बाबा तुमच्यापेक्षा काहीतरी कमी येता ठीक आहे, मान्य, आम्ही मान्यही करतो. तुम्ही ज्यांका सुरुवातीक म्हटले नाही मी तुमचा गायन घरी आहे, बरोबर की नाही. ह्यांका म्हटलंय ना, माका जसा तोडका मोडका येईल तसं मी सादर केलं, बरोबर की नाही. भोटियांचा जोक चुकीचं नाही ना. मग ह्यांचा चुकला की नाही. मग आज भजन काहीतरी दुसऱ्या बाजूक चालला तर कोणामुळे, ह्या मधल्या ह्या दोघांमुळे की नाही. आपलं काहीच विषय नाही, चला गजरात चालू करा. आपलं काय बाबा याच्यात विषय नाही. हा कशा उगत बारी एकदम वेगळ्या लाईन चालली होती, तुम्ही आज परत दुसऱ्या लाईन का जाता समजता. माकाही बोलू येता बुवा, आज माका म्हणूक नाही का. आता बघा हे मायबाप श्रोतेजन आज माझ्या बाजूनं, माका तुमका म्हणूक नाही का की बाबा तुम्ही दोघजण आज भजनात लागलेली किडा म्हणूक नाही काय. पण मर्यादा हा प्रत्येक गोष्टी, बरोबर की नाही. माझ्या घोटियांच्या जोगता तुम्ही एवढा घेऊन बसलास ना, ठीक आहे असं. आणि आता डे जे बुवाने सांगितल्याने की म्हणजे काय माणूस असती बघा, हे डे तुमका आठवले. पण आज 14 फेब्रुवारी, आज आपले जवान बुवा पुलवामा हल्ल्यात शहीद झाले, ते तुमका दोघांना आठवले ना. अरे काय विषय, माका वाटतं घोटी गळ्यातच बसली त्याच्या वाटतं. आणि माझा जाऊन दे, मी काही एकदाच सांगले, परत तो पुढं काय जोक्स तो पूर्ण तर केलेलो नाही मी, अर्धे सरच सोडले. ह्याने किती वेळा बोलले, मग बरोबर था फणसा मग फणसात गोटी होत, बरोबर की नाही का. काजूचे घर भरलेले
बरोबर आहे की ना? काही ना आणला मी कशा आणला हं? असो म्हणून काय म्हणते बघा तुमका दोन्ही बुवांसाठी आज स्पेशल गजर आहे. सावकाराची दुकान चुरमुऱ्याचा काय भाल बकवास. जरा आपल्या लाईनचा गाऊक शिका येता ना. तुम्ही चुकीत चुकता ते सांगा. माझा नोटेशन जीवन मडवींचा की ना मान्य करा. मग तुम्ही दोघांनी बारी कशी घेतलास? मी गुरुवंत झालास मग. मी गप आहे ना गप राहा ना. असो बाकी हा आणि त्याच्यानंतर परत घरी एक खाय ह्या काय गोवास ना तुम्ही घरी एक खाशाल ना काय की राक्षस असायचे. ही बुवा पाहिजे ना काहीतरी दुसऱ्या बाजूत नेणारी भाषा ना की माझ्या गोटियांची जो बरोबर आहे की नाही फायनल समजल्यानंतर गोटी ए गुलाब राजा हे काय परशुराम पंचागवानी सिंहासनावर बसून आपल्या शिष्यांना सांगितलं नाही बरोबर नाही बाबांनो भांडू नको शनू बंधुर या जीवन असा. आणि ह्या गुलाबाने भांडूक सुरुवात केला की नाही ते सांगा बरोबर की नाही केला की नाही. मग सुरुवाती ज्यांनी किती म्हटला आणि पंचरत्नांचं एवढं वारसो जपतास ना तुम्ही. मग पंचरत्नांनी आजपर्यंत प्रार्थनेच्या अगोदर गजर म्हटलेलं होतं की काय गुलाब राजा म्हटलेलं होतं की काय. म्हणजे माझा चुकता ना की काहीतरी चुकतंय ना. मग तुम्ही किती बरोबर आहात ह्या दाखवतो विषय आहे बाकी काय विषय नाही. म्हटलेलं नाही ना आजपर्यंत काय बरोबर की नाही. म्हटलेलं खायच्या पंचरत्न बुवानी सांगून गेले की बाबा भजन चालू करूच्या अगोदर माझं नाव तू घ्या तुझं भजन ह्या होणार ना. पण सांगून गेलं नाही ना. पंचरत्नाची आठवण करून देऊ बुवा ठीक आहे मान्य आम्ही पण करणार. 2020 जमाना तुमच्यासाठी स्पेशल भेजा दोघांसाठी. 2020 जमाना वाया जाऊ नको वाया जाऊ नको. मान मर्यादा प्रतिष्ठा घालून मान मर्यादा प्रतिष्ठा घालून कोण बारी भजनी मिळू नको. मान मर्यादा प्रतिष्ठा घालून कोण बारी भजनी मिळू नको. मान मर्यादा प्रतिष्ठा घालून कोण बारी भजनी मिळू नको. विषय करेचे वाद भजनी मार्गी मांग करता करवी कावेगा कशाला वारागे. हे विषय करेचे वाद भजनी मार्गी मांग ह्या मी नाही म्हटलेला. ज्ञानेश्वर महाराजांनी तेव्हा लिहून ठेवल्या गाथेमध्ये की जो वितंड वाद करी ते का मान म्हटलेला भजनामध्ये वितंड. आता काय वादाचा विषय होतो काय बरोबर की नाही नव्हतो ना. मग वाद कोणी गेला चालू मधनच चालू झालं ना. मग मान कोण मधलो आपलं काही एक विषय ना गोटी आहे बरोबर फणसात तू गोटी आहे बरोबर. हा तर हे विषय करायचे वाद घ्या मी नाही म्हटलेला बघ तेव्हा खोटा वाटतं तर आपले अरेगावचे रत्न कदमबुवा यांचं एक अभंगपणा बघा. माझे विटांगले अंग आज शिवला आती ना वाणी आठवण करून दिल्याने मी सिंधुरत्नांची आठवण करून देतोय पटकन चालीवर. व कसा माहिती विषय भांडण्याचं काही नव्हतं. मनोरंजनाच्या बाबतीत अगदी बरोबर बारीक म्हणजे अगदी काय एवढं काय वाईट होत नव्हतं. कारण तुम्हीही तेवढेच चुकवतात मीही तेवढंच चुकवत होते बरोबर की नाही. चुकी सगळ्यांची होत होती आणि
अचानक नियम बदलल्यामुळे बुवा प्रॉब्लेम थोडं तो होणारच, बरोबर की नाही? तरी पण मी किती कंट्रोल केलं आतापर्यंत, एकदा किंवा दोनदाच माझ्या तोंडातनं अरे गेला असं केलंय की नाही कंट्रोल? आज सगळे हे मायबाप होते साक्षी आहेत बुवा. आणि तुम्ही दोघांनी म्हणजे ते तरी जरा कंट्रोलमध्ये होते, पण तुमचा काय विषय? किती वेळा बाबा बारको भाऊनं सहन केलं, बाबा मोठं भाव म्हणता बोलून झाल्यानंतर मी म्हणतो मोठं भाव, मग तो बारको भाव जरा सांभाळून घेता गेला नाही कसा? असो, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर हे कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. कोकण जयराम भाडीगावकर बघायला स्वस्त काय म्हणतात बघा, म्हणून बुवा काय म्हणते बघा, शब्द बघा त्या गजरात. 100 वर्षाचा आकडा मानवाने कसा गाठला, हा 100 वर्षाचा आकडा मानवाने कसा गाठला, 100 वर्षाचा आकडा मानवाने कसा गाठला, मुघांची वर्ष देऊन मानव पृथ्वीवर टाकला. जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम जय जय राम कृष्ण. बघा ऐकायला जशी नामदेव साऊंड काय म्हणतात बघा. या संतांनी या संतांनी मांडली दुकान, धुमधुमल हे पंढरपूर भरला नामाचा वारा रे. या अर्जुन तावडे बघायला जशी. हे शंकरा गौरीच्या शंकरा, हे शंकरा गौरीच्या शंकरा, दे आसरा तुझा दे मला आसरा, दे आसरा तुझा दे मला आसरा. कैलासाची कृष्ण बरोबर. प्रथमारंभी प्रणाम करितो, प्रथमारंभी प्रणाम करितो विघ्नेश्वर गणपते, प्रथमारंभी प्रणाम करितो विघ्नेश्वर गणपते. तुझ्या दर्शनी मांगल्याची ध्वजा सदा फडकते, हो तुझ्या दर्शनी मांगल्याची ध्वजा सदा फडकते. दीपक चव्हाण बोला त्याला सुशी. मुंबईचे या रक्षण करण्या, मुंबईचे या रक्षण करण्या, दिली प्राणांची आहुती र, दिली प्राणांची आहुती र. शौर्य जवानांनो शूरवीरांनो तुम्हाला लाख सलाम र, शौर्य जवानांनो शूरवीरांनो तुम्हाला लाख सलाम र. बस बरोबर की नाही? फक्त कसा तुम्ही जा सांगताच ना की बाबा वारसो असं होतो तसं होतं, तो तुम्ही आधी जपा. मग तेवढ्यात पडला का उगत तरी काहीतरी दुसरीकडे जाता बाहेर. बाकीचा विषय नको, राग बिग नाही ना, राग येवत नाही कारण भजन आहे बरोबर की नाही? पण तुमका राग येतो मी गोटियांचा बोलल्या बरोबर
मला काय गोटीत एवढा काय चुकीचं होतो काय ते नाही नाही बघ म्हणू पाहिजे तुमका काय म्हणती जीवन मडवींच्या लाईनीतलं गात असते असं बाकी काय विषय नाही व रागा बिगाचा काही विषय नाही तुम्ही माका खालून पडून जर बोलत असलास ना तर मी तरी पण नियमाच्या बंधनात राहून बोलते बुवा समजला असा रिस्पेक्ट बुवाने सांगितलेला की रिस्पेक्ट करू शिका बरोबर ना समोरच्या बुवाची काय एवढा विषय नव्हतो बरोबर की ना आता आज भजनाक लागलेली कीड जर म्हणत जर तुम्ही माका असलास ना तर तुम्ही भजनाक लागले ढेकू नका समजला जे पोखरीत चालले राखवायला गोड बोलून येता म्हणून आपला झगडा कविता हा पाप पुण्य करा जुडवले जीवनाचा भाग कुसंगती धरून काला भेटे बघा पाप पुण्य करा जुडवले बुवा पण आपण जर कुसंगतीची संगत धरली बरोबर की नाही माझ्या बरोबर संगती होता तोस बरेच जण होतात तिकडच्या साहित्य जगात आणि मग मी भावला समाजला म्हणून कुसंगती बरोबर नाही बुवा संगती भरून काला गेल ते निरागे हात सोडून पाट्या पाठी लागू नको हात सोडून पाट्या पाठी लागू नको बुवा लागू नको कर्म पापणीला भेटंती नरकवास प्रयत्नाने सोडावा तो कुसंगती हास पक्षताप क्षणोक्षणी पडे भवपाश पक्षताप क्षणोक्षणी पडे भवपाश प्रारब्धाने विसंगती देईल बहुतास बोलो नंतर पक्षाताप करण्यापेक्षा आधी बोलताना विचार करणं गरजेचं बरोबर की नाही बोल राग बी नाही ना दिलं मला माहिती आहे ना राग कंट्रोल करूचा नियम लागू बरोबर की नाही म्हणून मी सुद्धा जेवढा ऐकून घेतलंय नसतं म्हणजे तुझं उत्तर ह्याच्यापेक्षा दिलं असतं पण थोडा सत्संगाची पुण्याई फळ विसरू नको सत्संगाची पुण्याई फळ विसरू नको फळ विसरू नको नऊ दरवाजे आधी हाला डावबा तो बंदिस्त चित्त नाही एका ठाई हे उद्ध्वस्त किती वेळ वेळ किती बघा किती मिनिटं राहिली बघा 24 बघतोय लग्नाची गाणी बघतोय 2 मिनिटं वेळ द्यावं लगेच होतंय कारण कसा वेळ पण तसं ह्या करूचा लागता आणि सगळा ह्या करूचा लागता फरमाईश आहे म्हणून घेतोय बाकी काही विषय नाही बा अरे खरं ठेवले मी वैश ऐकतच काय ना खरं गाणं सोना आज स्वाभिमान
आज स्वाभिमान, आज स्वाभिमान पती जीवाचे प्राण तुमच्यामुळे माझ्या कुंकवाला मान, तुमच्यामुळे माझ्या कुंकवाला मान, तुमच्यामुळे माझ्या कुंकवाला मान. आज स्वाभिमान दारी मंडपी, दारी मंडपी, दारी मंडपी तोरणले गीता तुझ्या लग्नामुळे, दारी मंडपी तोरणले गीता तुझ्या लग्नामुळे. जगी भाज लग्नाचा कौधरा, जगी भाज लग्नाचा कौधरा. जेवढी आठवली तेवढी म्हटलंय. आता गजरा पुढे. नऊ दरवाजे आले हाला दावा तो बंदिस्त, चित्त नाही एका ठाई करील ते उद्ध्वस्त. साधना करा बंधन घाला राहा बिनधास्त, सुसट मोकट पळू नका ठेवा जीवन शिस्त. सूरजली नवी भाजीला कलंक लावू नको, सूरजली नवी भाजीला कलंक लावू नको, बुवा लावू नको. सन्माननीय दीपकजी खांडेकर कार्यकर यांच्याकडून मंगलाष्टकासाठी हे 100 रुपयांचं पारितोषिकालय मंडळाच्या तुम्ही स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दशावताराची फरमाईश आले आपलं सुधीरजी कलिंगण यांच्यावरून म्हणतो दशावतार. तुम्ही हे द्या ना. तुम्ही अश्लील बोललास म्हणून दोन्ही बुवा तुमका पाडून बघित होते, पाडून बघित होते, पण सगळ्या बुवांची गाणी म्हणून त्यांची तोंडा बंद केलास त्याबद्दल प्रशांत राणे आशीर्वाद 101 रुपयांचा पारितोषिक करतात म्हणतात पोच पावते. आणि म्हणजे आमची भजन गुरुची पात्रता नाही ना, ही अशी समजता कशी आहे बरोबर ना. आणि तुमची हा ना करा किती ती बाबा काय काय नाही का. तर सन्माननीय श्री अजित पारकर यांच्याकडून हे आशीर्वाद 101 रुपयांचं पारितोषिकालय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काळ झेपावला वादळासारखा काळ झेपावला वादळासारखा झाला रसिक जनी राजाला पार झाला रसिक गुनी राजाला पार झाला रसिक गुनी राजाला पार.
आता ही मंगलाष्टकीमध्ये वेळ नाही. मी बुवा आता बुवा म्हणते की हा सुशील गोटनकर बुवांचा गजर आहे, पण मी हाच गजर का म्हटला ह्याच्या मागे एक कारण आहे. कारण हा असा गजर आहे की ज्याने आपला लोकराजा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो बुवा, बरोबर की नाही. हा गजर ऐकताना लोकराजा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. बुवा ही ताकद आमच्या गोटनकर बुवाने त्या गजरामध्ये बसवलेली आहे, म्हणून तो गजर म्हटला. आणि तो गजर एक म्हणजे वेगळी ओळख हा बुवा, बरोबर की नाही. म्हणून म्हटले, बाकी काही विषय नाही बुवा. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं भल्ला मुरुडं विनायकमहं चिन्तामणि देवरं लेण्याधिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओधरं तामेरांजन संस्मितं गणपति कुर्या सदा मंगलम शुभमंगल शुभमंगल. हा 2020 जमाना आया जाऊ नको, 2020 जमाना आया जाऊ नको, बुवा जाऊ नको. सत्यनारायण सत्यनारायण सत्यनारायणाचे करू भजन. सत्यनारायण सत्यनारायण सत्यनारायणाचे करू भजन.